हरी बोल. सुरू करूया आपण आता. ओम भू ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींच्या आजच्या आपल्या गीतामृत मालिकेमध्ये स्वागत. आज आपण 54वा श्लोक बघणार आहोत. काल 51, 52 आणि 53 या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की श्री तुलसी माताजींचा काल क्लास झाला असेल. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे की आत्मसाक्षात्काराच्या व्यक्तीचे काय हे असू शकतात, ते तो प्राप्त करण्यासाठी आपल्याला कुठले गुण लागतात, कुठले गुण आपण धारण करावेत. तर ते याच्यामध्ये कालच्या 51, 52 आणि 53 या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि आजच्या श्लोकामध्ये असे गुण प्राप्त झाल्यानंतर कोणती अवस्था प्राप्त होते आणि अशा व्यक्तीचं लक्षण काय, ते आजच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर आजचा श्लोक बघूया आपण. ब्रह्मभूता प्रसन्नात्मा नाशोचती ना कांक्षती सम सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. भाषांतर. याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. तो कधीही शोक करीत नाही, कशाची आकांक्षा करीत नाही. तो सर्व प्राणी मात्रांना तो सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते. तर आपण बघितलं की भगवंत काय सांगत आहेत आधीच्या 3 श्लोकामध्ये की आत्मसाक्षात्कारच्या स्तरापर्यंत प्रगत होण्यासाठी हे गुण लागतात. आणि जेव्हा अशा पद्धतीने आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो एखादा व्यक्ती, तर त्याचे गुण काय आहेत हे आजच्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. तर हा जो श्लोक आहे, तर पहिल्यांदा भगवंत काय म्हणत आहेत की ब्रह्मभूत अवस्था. आता हा ब्रह्म हा शब्द ना खूप ठिकाणी येतो बरं का भगवद्गीतेमध्ये. ब्रह्म, परब्रह्म, असा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या ब्रह्माचा म्हणजे ती जी घटना असेल किंवा तो अर्थ असेल त्या श्लोकाचा, त्याला अनुसरून हा ब्रह्म हा शब्दाचा अर्थ बदलतो. आता इथे भगवंत काय म्हणतायत, परब्रह्म. आता इथे ब्रह्मभूत अवस्था आधी म्हणतायत आणि नंतर म्हणतात त्याला परब्रह्माचा साक्षात्कार होतो. म्हणजे आता इथे बघू शकतो की ब्रह्मभूत अवस्था जी आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर परब्रह्म साक्षात्कार होतो. म्हणजे परब्रह्माचा साक्षात्कार होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी ब्रह्मभूत अवस्थेवर यावं लागेल. आणि ज्याला ब्रह्मभूत अवस्था प्राप्त होते नंतर त्याला परब्रह्म साक्षात्कार होतो. आणि जेव्हा परब्रह्म साक्षात्कार होतो तेव्हा त्याच्यामध्ये हे सगळे गुण भगवंत सांगतायत की ते दिसतात. तो आनंदी राहतो, कधीही दुःख करत नाही, म्हणजे खूप आनंद, म्हणजे कुठले समभाव ठेवतो. म्हणजे जसं याच्यामध्ये दिलेलं आहे की तो प्राणी मात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. अगदी तसाच आयुष्यामध्ये येणारे कुठलेही सुख असू दुःख असू त्याने तो कधी खूप हर्षोल्लासित पण होत नाही. कुठली दुःखदायक घटना झाली तर त्यांनी तो विचलित होत नाही. म्हणजे तसा तो आयुष्याकडे पण एक समभावनेने बघतो आणि प्राणी मात्रांकडे पण समभावनेने बघतो. तर आता ही ब्रह्मभूत अवस्था म्हणजे काय आहे की श्री प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की ब्रह्मामध्ये विलीन होणे ही एखाद्याची इच्छा असते. काही लोकांना कसं अध्यात्मवादी जे असतात काही वेगवेगळ्या प्रकारचे असतात, वेगवेगळे मार्ग अवलंबवतात, तर त्यांना असं वाटतं
की ब्रह्मज्योतीमध्ये आपण विलीन झालो की झालं, त्याच्या पुढे काहीच नाही. परंतु हा श्लोक स्पष्टपणे आपल्याला सांगत आहे की जेव्हा ब्रह्मामध्ये विलीन होतो तेव्हा तिथून पुढे खरं तर त्याच्या पुढे जी आहे ती शुद्ध भक्ती आहे. ब्रह्मामध्ये विलीन होणे म्हणजे हा काही शेवट नाहीये. त्याच्यासाठी ब्रह्मामध्ये विलीन होतो, पण शुद्ध भक्ती प्राप्त करण्यासाठी त्याच्या पुढे अजून प्रगती करणं अपेक्षित आहे. त्याला शुद्ध भक्ती प्राप्त होते आणि शुद्ध भक्ती ही सगळ्यात हायेस्ट आहे. आणि म्हणून इथे परब्रह्म, पर म्हणजे ब्रह्म हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी उच्चारलेला आहे. मग परब्रह्म हा फक्त भगवान श्रीकृष्णांसाठी उच्चारलेला आहे. मग अशा परब्रह्मांची प्राप्ती करण्यासाठी शुद्ध भक्तीची गरज असते. मग विचार करा, ही शुद्ध भक्ती ही किती किती दुर्मिळ आहे. दुर्मिळातली दुर्मिळ, म्हणजे जे भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की हजारोंमध्ये एखादाच योगी बनतो, त्याच्यातून पण हजारोंमध्येच एखादा मला जाणतो. म्हणजे ही शुद्ध भक्ती किती दुर्मिळ गोष्ट आहे. ही अशी सहजासहजी प्राप्त होणार आहे का? जर आणि अशी शुद्ध भक्ती ज्याला प्राप्त होते तर त्याची लक्षणं भगवद्गीतेमध्ये ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत. म्हणजे तो कशा पद्धतीने, अगोदर काय म्हणतात की तो सगळ्यांकडे समभावनेने बघतो. आता समभावनेने बघणं म्हणजे काय हो? की आता आपण अगोदर बघितलं की आयुष्यामध्ये कुठलेही सुख दुःख अडी-अडचणी आल्या तरी तो त्यांनी विचलित होत नाही. जसं तुकाराम महाराजांचं तर उदाहरण आपण नेहमीच ऐकतो की त्यांचं गृहस्थ आश्रम जो बघितला आपण, त्यांच्या जीवनामध्ये किती संकट आलेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे तसा जर बघितला, त्यांचा गृहस्थ आश्रम जर बघितला, त्यांची पत्नी, मुलं, याला आपण जर आपल्या दृष्टीने बघितलं, म्हणजे आपली ही जी आताची परिस्थिती आहे, त्याला अनुसरून जर आपण त्या भावनेने जर बघितलं, तर आपल्याला कुठल्या अर्थाने वाटू शकतं की तुकाराम महाराजांचं जीवन एकदम सुंदर चाललेलं होतं आणि गृहस्थ आश्रममध्ये कुठलाच प्रॉब्लेम नव्हता त्यांना. असं कोणाला वाटेल? कोणालाच वाटणार नाही. त्यांचा गृहस्थ आश्रम बघून असं वाटू शकतं की अरे काय काय हे जीवन जगतायत अशा पद्धतीचं. आणि तेच तुकाराम महाराज मात्र किती आनंदी होते, किती रमून गेले, म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठल्याही गोष्टीमध्ये ते दुःख व्यक्त करत नव्हते. कुठल्याही गोष्टीमध्ये कुठे विचलित होत नव्हते. त्यांची तल्लीनता आणि त्यांचा आनंद हा फक्त विठ्ठल नामामध्ये होता. फक्त विठ्ठलाचं नाम घेण्यामध्ये ते दंग झाले होते. आणि मग जेव्हा अशी अवस्था अशी प्राप्त होते, अशी परब्रह्म अवस्था प्राप्त होते, तेव्हा तीच व्यक्ती असे गुण प्राप्त करू शकते की जी सर्वांकडे समभावनेने बघू शकते. जसं आता आपण म्हणतो की एखाद्याला हे लागलं, म्हणजे आपले एक संस्कार आहेत की आपण कसं एखाद्याला चुकून, लहान मूल जरी असेल तरी आपला पाय लागला तर आपण पटकन नमस्कार करतो की नाही त्याला. कोणालाही चुकून पाय लागू दे, मोठे असू दे, छोटे असू दे, पाय लागला की नमस्कार करतो. मग आपण का नमस्कार करतो? काय त्याच्या मागे संस्कृती असेल? असं ते पाय लागणं हे चुकीचं आहे. पाय लागणं, पाय मारू नये, लात मारू नये असं आपण म्हणतो. कुणीही असू दे, लात मारू नये. म्हणजे मी तर काही लोक असे बघितले की कुत्र्याला पण लात मार लागली चुकून. गावाकडे ती संस्कृती आहे. आपण पण पाळत असू. आपल्यामध्ये पण ते आलेलं आहे की कुत्र्याला जरी लात मारली ना तरी त्याला नमस्कार करतात चुकून लात लागल्यानंतर, पाय लागल्यानंतर. मग हे काय आहे? काय संस्कृती आहे याच्यामध्ये? याच्या मागे आहे की हे आपलं शास्त्र सांगतं आपल्याला की प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूप आहे. तो आत्मा आणि परमात्मा एकत्र राहतो. ते परमात्मा रूप प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि त्या परमात्म्याला एक प्रकारे, कारण तो परमात्मा त्या शरीरामध्ये राहतोय, त्या हृदयामध्ये राहतोय. आणि जेव्हा त्या व्यक्तीला आपण पाय लागतो आपला, तेव्हा तो लहान असो मोठा असो आपण पटकन नमस्कार करतो. तर आपण त्या परमात्म्याला नमस्कार करतो, की चुकून आपला पाय लागला म्हणून. म्हणून आपल्या छोट्या-छोट्या गोष्टी, जे छोटे-छोटे संस्कार आहेत, आपल्याला आपल्या आई-वडिलांपासून जे मिळालेले आहेत, तर त्याच्या मागे प्रत्येकामध्ये काही ना काही काय आहे, काही ना काही मूल्य आहे, काही ना काही तत्व आहे. तर हे आपण बघू शकतो, की हे असे साक्षात्कारी जे व्यक्ती असतात, जे आत्मिक स्तरावर असतात, तर ते सर्वांना या स्तरावर बघतात. आणि त्यामुळे ते कुठल्याही व्यक्तीमध्ये, आता आपण कसं आपण देहात्म बुद्धीमध्ये आहोत ना, आपण लगेच लेबल लावतो, की अरे ही व्यक्ती कशी वागती, हिचा स्वभाव असाच आहे, तिचा स्वभाव असाच आहे. परंतु ते तसं बघत नाहीत. ते काय बघतात, की अरे ह्याच्या हृदयामध्ये पण परमात्मा आहे. ह्याच्या हृदयामध्ये तो आत्मा आहे, तो शुद्ध आहे. भले एखाद्या व्यक्तीमध्ये काही दोष दिसतील, पण त्या दोषांचं, त्याच्या त्या चुकीच्या स्वभावाचं ते विरोध करतील किंवा त्याला काहीतरी प्रत्युत्तर देतील. परंतु त्या व्यक्तीचा ते द्वेष करणार नाहीत. म्हणून आपल्या वैष्णव फिलॉसॉफीमध्ये पण आपल्याला हेच सांगितलेलं आहे, की जेव्हा कुठल्याही सेवा असतील, कुठलीही गोष्ट असू दे, त्याच्यामध्ये मतभेद होत असतात. परंतु ते वेगवेगळे
विचार असतात, परंतु त्या व्यक्तीचा तिरस्कार आपण करू नये. आणि जेव्हा हे शुद्ध भक्त जे असतात ते त्या स्तरावर असतात, त्यामुळे जरी काही गोष्टी त्यांना दिसल्या तरी त्या व्यक्तीचा ते कधी द्वेष करत नाहीत किंवा त्या भक्ताला त्या चुकीच्या नजरेने बघत नाहीत. ते त्याच्या सवयी असतील किंवा त्यांनी जे काही चुकीच्या गोष्टी करत असेल, चुकीच्या म्हणण्यापेक्षा काही अयोग्य गोष्टी असतील, ते करत असतील, तर त्याला ते करेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांचं हृदय मात्र त्या व्यक्तीने म्हणजे त्या व्यक्तीविषयी कधी कलुषित होत नाही. तर हा शुद्ध भक्तांमध्ये हा गुण असतो, कारण शुद्ध भक्त नेहमी त्या आत्म्याच्या स्तरा प्रत्येकाला बघत असतात. म्हणून हा मनुष्य देह आपल्याला इतका दुर्मिळ आहे की मनुष्य देहामध्येच आपण या करू शकतो. आपल्याला हे ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. जसं श्रील प्रभुपादांकडे एक व्यक्ती आले, शिष्य आले. शिष्य नव्हते ते, पण भक्त होते. आणि ते म्हणाले की प्रभुपाद, आता मी 4 नियमांचं पालन करत आहे छान आणि 16 माळा जप करत आहे. आता मला दीक्षा द्या. प्रभुपाद म्हणतात की हो, खूप छान. खूप छान वाटलं. ते म्हणतात की आत्ताशी तू मनुष्य बनलास. म्हणजे आपल्याला कधी-कधी असं वाटतं ना, अरे म्हणजे असं आता कलियुग आहे की एक मनुष्याचे गुण म्हणजे एक मनुष्य कसा असावा, एक माणूस कसा असावा, ते सुद्धा गुण मनुष्यामध्ये राहिलेले नाहीत. अगदी म्हणजे खालच्या स्तरावर, पशूंच्या स्तरावर आल्यासारखं झालेलं आहे. आत्ताची अशी परिस्थिती आहे. म्हणून प्रभुपाद सांगतात की कसं आहे, की जर आपल्याला कोणाला वाटत असेल की अरे 4 नियमांचं पालन मी करतोय किंवा करतीये, मी 16 माळा जप म्हणजे मी भक्ती करते. तर प्रभुपाद सांगतात की खरं तर तिथून पुढे तुम्ही एक मनुष्य बनला आहात. खऱ्या अर्थाने एक तुम्ही सुज्ञ असा मनुष्य बनलेला आहात, असं प्रभुपाद सांगतात. म्हणून आपण बघू शकतो की हे दुर्भाग्य आहे की आताच्या काळामध्ये मनुष्य हा किती खालच्या स्तरावर आलेला आहे. म्हणून ह्या मनुष्य देहामध्ये हे सिद्धांत, हे तत्व, हे मूल्य आणि ह्या मनुष्य देहाची काय कर्तव्य आहेत आणि त्याप्रमाणे आचरण करणे, हे जर आपण समजून घेत नसेल तर आपण पशुच्या स्तरावर आहोत. म्हणून 51, 52 आणि 53 हा जो श्लोक आहे तो आपल्याला हेच सांगत आहे की ही ब्रह्मभूत अवस्था प्राप्त करण्यासाठी आपल्याला कुठले कुठले गुण लागणार आहेत आणि जेव्हा हे गुण आपल्यामध्ये येतील तेव्हा आपोआप या सगळे बाकीचे हे जे समभावना आहे इतरांप्रती, कुणाविषयी द्वेष नाही, हे तर काल आपण बघितलेलंच आहे, त्याच्यामध्ये आपण डिटेल जाणार नाही. परंतु आपल्याला ही ब्रह्मभूत अवस्था जेव्हा तेव्हा प्राप्त होईल आणि जेव्हा ही अवस्था प्राप्त होईल तेव्हा आपल्याला शुद्ध भक्ती प्राप्त होईल. परंतु आता हा खूप लांबचा प्रवास आहे. जसं आपल्याला वाटतं अरे शुद्ध भक्ती, शुद्ध म्हणजे हे शब्दच म्हणजे आपल्या डोक्यावरून जातात ना. जर आपल्याला कोणी म्हणालं की अहो 4 नियमांचं पालन करताय म्हणजे काय खूप मोठी गोष्ट करताय काय तुम्ही? आत्ताशी आता जसं प्रभुपाद आपल्याला फटकारतात की ठीक आहे तुम्ही आत्ताची मनुष्य बनलाय. म्हणजे मनुष्य देहामध्ये आता काय करायचं आहे, या मनुष्य देहाचा काय उपयोग, हे तुम्हाला आता त्याचं ज्ञान प्राप्त होईल. मग विचार करा आपल्याला तर एखाद्या गोष्टीचा किती हे असतो ना, अरे मी हे करतोय, मी ते करते, मी नियम पालन करते, मी भक्त झाले. म्हणून तो परंतु या श्लोकाप्रमाणे आपण बघतो की शुद्ध भक्ती ही खूप लांबची आहे आपल्यासाठी आणि हा खूप लांबचा प्रवास आहे. जसं आता एखादा ड्रायव्हर आहे आणि त्या ड्रायव्हरला कुठं दुसऱ्या राज्यात जायचं, जसं गुजरातला जायचंय आणि त्यांनी महाराष्ट्रातून प्रवास सुरू केला आणि तो सारखाच बघतोय, अरे किती किलोमीटर झाले, किती किलोमीटर झाले, आता मला किती तास लागतील, अजून किती तास झाले. मग तो जेव्हा त्या ड्रायव्हरच्या गाडीत आपण बसू आणि ड्रायव्हर मात्र अस्वस्थ होतोय, सारखंच बघतोय 1 किलोमीटर, 10 किलोमीटर, 50, 100, 200 किलोमीटर, आता किती वाजले, मी कधी पोहोचेल, अशी जर ड्रायव्हरची अवस्था असेल तर आपण त्या गाडीमध्ये बसल्यानंतर आपल्याला सुरक्षित वाटेल का? अजिबात वाटणार नाही. कारण तो ड्रायव्हर जितका आपल्याला म्हणजे प्रसन्न, फ्रेश वाटेल तितका आपल्याला आरामदायी वाटणार आणि ड्रायव्हर जितका अस्वस्थ वाटेल तितका तो प्रवास पण आपल्याला काय होणार, खूप दूरचा प्रवास वाटणार. आपल्यालाही वाटेल अरे कधी हा ड्रायव्हरची अवस्था बघून कधी आपला प्रवास संपायचा हा. अशा ड्रायव्हर बरोबर त्या गाडीत बसण्यापेक्षा आपल्याला असं वाटेल की खाली उतरावं आपण. मग विचार करा तसाच हा आपल्या आध्यात्मिक जीवनाचा हा एक प्रवास आहे. आणि हा प्रवास आपल्याला कसा करायचा आहे, आपला प्रवास म्हणजे आपले प्रयत्न आहेत आणि आपल्याला हे प्रयत्न करत राहायचे आहेत, की असं नाही की अरे आता किती प्रयत्न करते, झाले 4 नियमांचं पालन करते, 16 माळा जप आजही केल्यात, उद्याही करतोय, करतोय, करते, तरी पण काय होतंय, की तरी पण अजून शुद्ध नाम ते हरिनाम येतच नाही हो. अजूनही लक्ष विचलित होत आहे आपलं. अजूनही इतके विचार येत आहेत मनामध्ये, परंतु नाही. भगवंत सांगतात की आपल्याला आपले प्रयत्न करत राहायचे आहेत. भले त्यात किती यश येईल नाही येईल तो भाग वेगळा. परंतु आपल्याला आपले पाऊल सातत्याने उचलायचे आहेत आपल्या ह्या भक्तीच्या जी भक्तिमय जीवनामध्ये आणि आपले प्रयत्न करायचे. आपला एक पाऊल उचलतो. तर आपण जेव्हा एक पाऊल भगवंताकडे उचलतो तेव्हा भगवंत 1000 पाऊल आपल्याकडे उचलतील आणि त्यांचे पावलं म्हणजे काय आपण समजू शकत नाही. म्हणून
आपल्याला आपला काय करायचा आहे, आपला प्रयत्न आपल्याला सातत्याने ठेवायचा आहे. आपल्याला वेळ हरिनाम घ्यायचा आहे, भले आपल्याला त्याच्यामध्ये गोडी वाटू न वाटू. जसं आजामेळाचं उदाहरण आपण बघितलं होतं, की कशा पद्धतीने आजामेळाने एक नारायण हा शब्द उच्चारला, भगवंतांचं नाम उच्चारलं आणि त्याच्यामध्ये भगवंतांची प्राप्ती त्यांनी केली. तर आपल्याला प्रश्न पडतो ना कधी कधी, म्हणजे मला तर नेहमी पडायचा हा प्रश्न, की कसं काय असं, की असं कसं नाम ते घेतलं असेल ते हृदयापासून, आणि असं कसं म्हणजे कसं घ्यायचं आपण ते भगवंताची नाम नाम कसे आपल्याला ती भावना आली पाहिजे. त्यावेळेस नेहमी आपलं म्हणजे एखादी आई असेल, नुकतीच बनलेली आई असेल, कुठलीही आई असू दे, पहिलं बाळ म्हटलं की अजून संवेदनशील असतं. तसं कुठलीही आई जेव्हा तिच्या मुलावर काही जीवानीशी संकट जर समजा आलं एखाद्या आईच्या मुला, आणि ती आई जर भक्ती येते, तर त्या आईची भावना कशी होईल, कशी ती आर्ततेने ती हाक मारेल. त्या भावना आपल्या हृदयामध्ये जेव्हा निर्माण होतील ना, तेव्हा ते एक हरिनाम आपल्याला तारणार आहे. आणि ते एक शुद्ध हरिनाम येण्यासाठी आपल्याला आयुष्यभर दररोजच्या 16 माळा करायच्या आहेत. आणि तो रोजचा 16 माळाचा जो आपला प्रयत्न आहे, भले आपलं मन एकाग्र नाही होणार, परंतु आयुष्यभर केलेला तो सराव, तो प्रयत्न, तो प्रयास, याने एखादा तरी हरिनाम आपल्या आयुष्यामध्ये असं शुद्ध येईल, त्या चेतनेने घेतलं जाईल, की खरोखर आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त होईल. परंतु त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला आयुष्यभर तो सराव करत राहायचा आहे. जसं आता नीटच्या एक्झाम आलेल्या आहेत, जेईच्या झालेल्या आहेत. मुलं काय करतात, 2-2 वर्ष अभ्यास करतात ना. किती वेळासाठी करतात हो? 3 तासाचा तो पेपर असतो फक्त, आणि तो 1 दिवस असतो. आणि त्या 3 तासाच्या पेपरसाठी ते 2 वर्ष त्याची प्रॅक्टिस करतात. आणि त्याचं सार त्यांना त्या 3 तासाच्या पेपरमध्ये मिळतं. मग म्हणजे अगदी तसंच आहे आपले जीवन पण. आपण रोजचा हरिनाम आपल्या पद्धतीने प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामध्ये असं नाही निराश व्हायचं, की अरे आज काय झालं? मग आज माझा जपच नाही चांगला झाला. आज माझं लक्षच नाही लागलं. मग नाही ते त्याचा विचार करण्यापेक्षा आज माझा हरिनाम मी प्रयत्न करेल. हा ठीक आहे. आज माझं मन इकडं जातंय, आज माझं मन तिकडं जातंय, आज मी सकाळी उठलेच नाही, आज मी 4च माळा केल्या, आज माझा काहीच नाही झाला. याचा विचार करण्यापेक्षा रोजचा दिवस आपण कसा जास्तीत जास्त चांगला क्वालिटी ते हरिनाम करण्याचा प्रयत्न करू. आणि त्या प्रयत्नांनी भगवंत आपल्याकडे आपल्याकडे काय होतील, आकर्षित होतील. आणि ते एखादा हरिनाम आपण आयुष्यभर किती प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे, त्या प्रामाणिकतेला बघून भगवंत त्या एका हरिनामाला आपल्याला प्रतिसाद देतील. आणि त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून आपली सुद्धा मुक्तता होऊ शकते. जसं ते पहलगामचा आता आलेला आहे, 2 दिवसापूर्वी जो हल्ला झालेला आहे. तुम्ही काही एक व्हिडिओज बघत होते त्याच्यामध्ये आता नुकतेच. तर त्याच्यामध्ये ना एका बाईचा तो मुलगा मारलेला आहे. आणि जेव्हा आपले देशाचे म्हणजे आपले सैनिक होते, ते त्यांना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत होते. पण ते इतके घाबरलेले होते, की ती बाई मोठमोठ्याने क्रंदन करायला लागली, रडायला लागली जोरजोरात, की माझ्या मुलाला मारू नका, माझ्या मुलाला मारू नका. म्हणजे काय झालेलं आहे, की तिच्या पतीची हत्या झालेली आहे. आणि त्यामुळे काय झालं, की ती तिची जी म्हणजे ते जर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, ते युट्यूबला आलेला, अक्षरशः आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तेव्हा त्याच्यावरून माझ्या मनामध्ये विचार आला, की हे जे ही जी आर्तता आहे, जी आपल्याला आपल्या आपल्या संसारिक जीवनामध्ये आपल्या मुलांवर, आपल्या पतीवर, पतीचं पत्नीवर असलंच पाहिजे प्रेम. प्रेम तर सगळ्यांचं सगळ्यांवर असतंच. परंतु ती आर्तता आपल्याला आपल्या हृदयामध्ये ती भगवंतांप्रती आणायची आहे. विचार करा, आज ते सगळेजण किती एन्जॉय करत होते, तिथं आनंद घेत होते. आणि कोणाला असं वाटलं होतं, की अरे दुसरं काही काय म्हणजे असं वाटतं, की यांना अक्षरशः मृत्यूनी बोलावल्यासारखे ते तिथं गेले. आणि कोणाला वाटलं असेल, की आज दुसऱ्या क्षणाला तिथं सगळं स्मशान झाल्यासारखं वातावरण होईल. म्हणजे किती दुःखदायक ही परिस्थिती आहे. आज आपण ते व्हिडिओज नुसते बघितले तरी आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू वाहतात. म्हणजे इतकी दयनीय परिस्थिती आहे. मग विचार करा, अशा आयुष्यामध्ये आपल्या ह्या आयुष्यामध्ये वेगवेगळे संकट येऊ शकतात. कोणाच्या आयुष्यामध्ये अपघाताच्या रूपाने येईल, कोणाच्या आयुष्यामध्ये मृत्यूच्या रूपाने येईल. आयुष्य ही इतकं क्षणभंगूर आहे, की कधी कोणाच्या आयुष्यामध्ये काय होईल हे सांगू शकत नाही. मग जेव्हा आयुष्यामध्ये असे संकट येतात ना, तेव्हा आपण विचलित होतो. आणि मग मात्र विचलित झालो, की मग म्हणतो आपण नाही, ती भक्ती करून जाणार जीवनामध्ये, आणि मला कुठं काय प्राप्त झालंय. मला ती भक्ती नको, ते भगवंत पण नको. याला म्हणतात विचलित होणं. विचलित म्हणून आयुष्यामध्ये भक्ती ही करताना आपण आपले प्रयत्न करायचे. भले काही आयुष्यामध्ये सुख येऊ दे, दुःख येऊ दे, आजारपण येऊ दे, काही त्रास येऊ दे, नातेसंबंधांमधले स्ट्रेस येऊ दे, भक्तांमध्ये कधी कधी काही गोष्टी होत असतात. परंतु आपलं अंतिम ध्येय काय आहे, नेहमी त्या ध्येयावर आपण लक्ष केंद्रित करायचं. जसं रामायणामध्ये हनुमानजींची लीला आहे, सगळ्यांना माहित आहे, की कशा पद्धतीने हनुमानजी जेव्हा सीतामाईचा शोध घ्यायला गेले,
आणि जेव्हा ते रावणाच्या त्या महालात शिरले तर तिथे कितीतरी हजारो स्त्रिया होत्या आणि रात्रीची वेळ होती आणि हनुमानजी प्रत्येक स्त्रीचा चेहरा बघत होते की ही सीतामाता असेल का. आणि आता हनुमानजी बाल ब्रह्मचारी. मग आता तुम्ही विचार करा, एक ब्रह्मचारी स्त्रियांच्या महालात शिरले जिथं हजारो स्त्रिया आहेत आणि त्या अशा अवस्थेमध्ये आहेत की झोपलेल्या अवस्थेमध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने आपण झोपतो. पूर्ण अचेत अवस्था असती ना, कुणी कसंही झोपतं कशा पद्धतीने. अशा महालांमध्ये हनुमानजी शिरले होते आणि प्रत्येक स्त्रीचा चेहरा बघत होते ना, अशा हजारो स्त्रिया त्यांनी बघितल्या. परंतु एवढ्या सगळ्या महिला बघून पण हनुमानजींच्या मनामध्ये किंचितही कुठली चुकीची भावना निर्माण झाली नाही. का निर्माण झाली नाही? कारण ते जी सेवा करत होते, ते जे काम होतं, ती सेवा होती आणि ती भगवंतांच्या भगवत सेवेमध्ये, भगवत सेवा प्रित्यर्थ ती सेवा करत होते. आणि म्हणून त्यांचं काय झालं, की आपण हनुमानजींचं हे आचरण बघू शकतो, की भगवंतांच्या सेवेमध्ये ते सेवा करत होते. त्यामुळे त्यांचं काय झालं, ते विचलित झाले नाही. मग जेव्हा आपल्या पण आयुष्यामध्ये आपण जेव्हा प्रत्येक गोष्ट भगवंतांना केंद्रित ठेवून करतो, जेव्हा भगवंतांना सेंटर ठेवतो आयुष्यामध्ये, तेव्हा आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये किती कुठल्याही गोष्टी आल्या तरी आपण विचलित होणार नाही. कारण भगवंत आपल्याला तेवढी कृपा देतात. जसं हनुमानजींना भगवंतांनी ती कृपा दिली. भगवंतांनी हनुमानजींच्या मनामध्ये कुठलाही विकार निर्माण झाला नाही. जवळजवळ 12,000 स्त्रिया हनुमानजींनी बघितल्या. परंतु हनुमानजींच्या मनामध्ये किंचितही अशी चुकीची गोष्ट निर्माण झाली नाही. म्हणून आयुष्यामध्ये हे हनुमानजींचं आचरण आपल्याला शिकवतं, की आयुष्यामध्ये आपल्याही जीवनामध्ये खूप काही संकट येतील. परंतु त्या संकटांनी आपण विचलित नाही झालं पाहिजे. आणि जेव्हा विचलित होत नाही, तेव्हा स्थिरतेने आपण आध्यात्मिक जीवनामध्ये काय करतो? प्रगती करतो. जसं हनुमानजींचं उदाहरण आज आपण बघतो, की प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये हनुमानजींनी राज्य केलेलं आहे. म्हणजे बघा आता त्रेतायुगामध्ये रामायण घडलेलं आहे आणि त्या त्रेतायुगापासून राम म्हणजे काय आहेत, की प्रत्येकाच्या सॉरी हनुमानजी प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान झालेले आहेत. किती आपल्याला हनुमानजी एक वेळेस प्रभू रामचंद्रांचे भक्त कमी असतील, परंतु हनुमानजींचे भक्त जास्त आहेत. म्हणजे त्या हनुमानजींनी सेवक या भूमिकेमध्ये जाऊन प्रत्येकाच्या हृदयावर राज्य केलं. इव्हन त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी राम सीता यांच्याही हृदयावर राज्य केलेलं आहे. म्हणून याच्यावरून आपण शिकू शकतो की कुठलीही आपल्याला आपल्या जीवनामध्ये की आपल्याला कुठली पोस्ट पोझिशन, कुठल्याही सत्तेची खुर्ची, कुठले काही आपल्याला सुरक्षित ठेवणार नाहीये. आपण कितीही काही प्रयत्न केला आणि किती याद्वारे आपण लोकांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला किंवा अरे मला ही पोस्ट पोझिशन मिळाली मग मी आता प्रिय होईल सगळ्यांचा किंवा मी हे होईल अशा पद्धतीने कुठलीच गोष्ट आपल्याला देऊ शकत नाही. आपण नेहमी आपल्या हृदयामध्ये काय विचार केला पाहिजे की आपल्याला भक्त आणि भगवंत यांच्या हृदयामध्ये जे स्थान मिळालं तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपण सुरक्षित होऊ. त्यामुळे ह्या भौतिक जगतामधली आपल्याला कुठलीच गोष्ट सुरक्षितता देऊ शकत नाही. भले एखाद्या सेवेची पोस्ट पोझिशन असती, एखाद्या भौतिक राजकारण असतं, त्या राजकारणाची पद असतं, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं आपल्याला ते शेवटी काय आहे पोस्ट पोझिशन ही जी गोष्ट असती ना ती कुठेतरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये असते. परंतु त्याच्यावर मात करायची आणि तो एक ध्येय ठेवायचं की अरे हनुमानजींचं आचरण आपण बघायचं. त्या हनुमानजींना काय प्राप्त झालं? ज्या हनुमानजींनी भगवंतांची जी सेवा केली, भगवंतांचं जे आलिंगन होतं, प्रभू रामचंद्रांचं जे आलिंगन होतं, प्रभू रामचंद्र म्हणतात की माझ्याकडे काहीच नाहीये तुला देण्यासाठी, माझं फक्त मी आलिंगन तुला देतो. आणि त्या भगवंतांच्या प्राप्तीसाठी हजारो लाखो लाखो करोडो वर्ष जे ऋषी मुनी तपश्चर्या ध्यान लावून बसलेले आहेत त्यांना सुद्धा त्या भगवंतांच्या हृदयात स्थान मिळणं अवघड आहे. असं हे स्वतःचं हृदय प्रभू रामचंद्र हनुमानजींना देत आहेत, असं आलिंगन स्वतःच देत आहेत. म्हणून आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये नेहमी आपण एक फोकस ठेवलं पाहिजे की अरे मला भक्तांच्या हृदयामध्ये भगवंतांच्या हृदयामध्ये मला काय करायचं आहे? स्थान प्राप्त करायचं आहे आणि ती खरी माझी सुरक्षित स्थान असेल की जिथे मला खऱ्या अर्थाने एक दिव्य आनंद आपल्याला आनंदाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून आपल्या जीवनामध्ये कुठलेही संकट येऊ दे, संकटच असं नाही, एक प्रकारचे हे बघितलं आपण की ही काय म्हणू शकतो प्रतिष्ठा, सन्मान ही पण हे खूप मोठं संकट आहे आपल्या जीवनामधलं. उलट आपल्या जीवनामध्ये काही दुःखदायक प्रसंग आले तर आपण भगवंताकडे आकर्षित तरी होऊ शकतो. परंतु जेव्हा अशा पद्धतीचं काही आपल्याला असा काय म्हणतात ना भगवंतांनी मायेच्या रूपामध्ये मस्त असा गुलाबजाम स्वीट पाठवलं की आपण इतके मोहित होऊन जातो की याने आपण एकदा डिस्ट्रॅक्ट झालो या मार्गातून की परत इकडे येण्यासाठी आपल्याला खूप कठीण आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी सावध राहिलं पाहिजे, अलर्ट राहिलं पाहिजे की अरे आपल्याला कशा पद्धतीने भक्तांचा संग, हरिनाम
त्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. म्हणून ब्रह्मभूत अवस्था ही अशी आहे की ती त्या अवस्थेमध्ये तो फक्त इतरांना सन्मान देतो आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा आणि परमात्मा याचं ध्यान तो करत असतो. त्या रूपामध्ये तो प्रत्येक व्यक्तीला बघत असतो. म्हणून श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात ना, ती विद्या विनय संपन्ने. जो एखादा व्यक्ती असेल, जो एखादा भक्त असेल, शुद्ध भक्त जो कसा असतो, तो कुत्रा, चांडाळ, ब्राह्मण, गाय, हत्ती या सगळ्यांना समभावनेने बघतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे का तो कुत्र्याला स्वतःच्या ताटात जेवायला घेईल? नाही, कुत्र्याला कुत्र्याच्या स्थानावर ठेवेल, चांडाळला चांडाळाच्या स्थानावर ठेवेल, ब्राह्मणाला ब्राह्मणाच्या जागेवर ठेवणार, गायीला गायीच्या जागेवर, गायीला कुत्र्याचं स्थान, कुत्र्याला गायीचं स्थान देणार नाही. परंतु ते बघताना त्याची दृष्टी मात्र नेहमी समदृष्टी असेल, की या प्रत्येकाच्या हृदयामध्ये काय आहे? परमात्मा रूप आहे. आणि असे जेव्हा या भावनेने आपण बघतो, म्हणजे असे विशुद्ध भक्त ते बघू शकतात, कारण त्यांनी ती अवस्था प्राप्त केलेली आहे. म्हणून ब्रह्मसंहितेमध्ये सुद्धा 27वा श्लोक आहे की ज्याच्यामध्ये ब्रह्मदेव म्हणत आहेत की मी आदिपुरुष श्री गोविंदांना भजतो की जे इंद्रगोप नामक कीटकांपासून देवराज इंद्रांपर्यंत जे कोणी कर्मानुसार कार्य करतात त्यांना त्यांच्या पूर्वकर्मानुसार निपक्षपातीपणे कर्मफळे प्रदान करतात. तसेच जे भक्तीने प्रेरित आहेत त्यांची सर्व प्रकारची कर्मफळे मुळापासून नष्ट करतात. मग आता ह्याच्यामध्ये आपण बघतो की कशा पद्धतीने की भगवंत काय म्हणतात की भगवंताचे भक्तही सगळ्यांकडे समभावनेने बघतात. आणि आपण पण कधी कधी भगवंतांवर दोष लावतो ना, की अरे ह्या भगवंतांमुळे माझ्या जीवनामध्ये हे संकट आलं, ह्या भगवंतांमुळे मी एवढं सगळं करतीये तरी माझ्या जीवनामध्ये काय एवढं मोठं संकट दिलं. परंतु भगवंत हे असे आहेत ना, या श्लोकामधून आपण बघू शकतो ब्रह्मसंहितेच्या, की ब्रह्मदेव म्हणतात की इंद्रगोप नावाचा एक कीटक असतो, जो पावसाळ्यात येतो बघ. कसा त्याचा कलर, तो एक निळा का कसा मला आता एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण तो एकदम छोटासा कीटक असतो. मग आता तो इंद्रगोप, तर इथे बघ ब्रह्मदेव काय म्हणतात, त्या इंद्रगोपाच्या, तो गोप नावाचा कीटक जो आहे त्याच्यापासून तर इंद्रदेवांपर्यंत या सगळ्यांना भगवंत काय करतायत, त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार ते जे काही त्यांनी कर्म केलेलं आहे त्यानुसार त्यांना ते फळ देत आहेत. म्हणजे इंद्रदेवाची सुद्धा ह्याच्यातून सुटका झालेली नाही. आणि भगवंत त्यांना त्यांच्या पूर्वकर्मानुसार निपक्षपातीपणे, म्हणजे कुठलाही पक्षपातीपणा भगवंत करत नाहीत. भगवद्गीतेमध्येही भगवंत म्हणतात की सर्वजण मला समान आहेत, कुणीही माझ्या दृष्टीने असा नाहीये, की ज्याला त्याला भगवंत त्याच्या कर्मानुसार देतात. परंतु एक आहे की भगवंतांना त्यांच्या भक्तांप्रती मात्र अधिक लगाव असतो, हे मात्र भगवंत सांगतात. कारण त्यांचे ते भक्त असतात, ते विशेष आदान प्रदान भगवंतांबरोबर करतात. आणि मग जेव्हा जे व्यक्ती विशेष आदान प्रदान करतात त्यांच्या प्रती भगवंत विशेष आदान प्रदान करतात. जसं आपल्याला कुणाविषयी आता आपल्या मैत्रिणी असतील, काही उदाहरण आपल्या रोजचं आपल्याला समजेल दैनंदिन जीवनामधलं. आता एखादी काही मैत्रिणी असेल, आपल्याला त्या मैत्रिणींबद्दल असं नाही की कुठल्या मैत्रिणी 10 मैत्रिणी असतील, पण त्या 10 मैत्रिणींमध्ये एखादी तरी मैत्रीण आपली जीवलग असेल. का जीवलग असेल? कारण तिचं आपल्याशी विशेष असं आदान प्रदान असेल. त्यामुळे साहजिकच आहे आपलं तिच्यावर जास्त प्रेम असणार आणि तिचंही आपल्यावर. मग याचा अर्थ असा होतो का की 9 मैत्रिणी आहेत त्यांचा आपण राग करतो? नाही, त्यांनाही आपण आदर देतो, प्रेम देतो, परंतु ते एक विशेष नातं त्या मैत्रिणी बरोबर असतं. अगदी तसंच आपण जे भगवंतचे भक्त जे आहेत ते विशेष आदान प्रदान भगवंतांबरोबर करतात. आणि मग भगवंत कोणाबरोबर भेदभाव करत नाही, परंतु त्यांच्या त्यांच्या व्यवहारानुसार, त्यांच्या त्यांच्या आदान प्रदानानुसार भगवंत काय करतात, तसा प्रतिसाद त्यांना देतात. म्हणून भगवंत म्हणतात की माझे भक्तही मला तेवढे प्रिय आहेत, कारण ते विशेष असं नातं त्यांचं भगवंतांशी असतं. आणि हे सगळं करताना भगवंतांशी ते नातं जे जोडताना ते कितीतरी गोष्टी आयुष्यामध्ये तडजोड करतात. त्यांना कुठल्याही गोष्टींची आस नसते, कुठल्याही गोष्टींची इच्छा नसते, फक्त भगवंतांची प्राप्ती हे एकमेव ध्येय त्यांचं असतं. मग असे भक्त का बरं भगवंतांना प्रिय होणार नाहीत? जसं भौतिक ऐश्वर्य आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला एवढी एवढी गोष्ट जरी त्यागायची म्हटलं, उदाहरणार्थ एक छोटस उदाहरण देते. आपण सगळ्या महिला आहोत आणि एखादी काही अडचण आली आणि आपल्याकडे काही गोल्ड असेल आणि जर आपल्या प्रभूजींनी आपल्याला मागितलं की तुझं हे मंगळसूत्र असेल किंवा हार असेल, बांगड्या, ते देते का काही दिवस, मला ते मोडायचे आहेत किंवा मला अडचण आली आहे. आपण आपण देणार नाही असं नाही, परंतु ते देताना आपला जीव कसा होतो ना, नाही 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 मला एवढे वर्ष काहीच नव्हतं, मग मला आता पाहिजे, तुम्ही तुम्ही देणार का, पण मी हे देणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण देतो. जरी दिलं तरी आपली भावना कशी असते ना, म्हणजे आज एवढ्या गोष्टीचा जरी आपल्याला त्याग करायचा म्हटलं
तरी विचार करा की आपल्याला किती आपलं असं जीव असा खालीवर खालीवर होतो. मग इथे तर हे जे भगवंताचे भक्त आहेत, ते ह्या भौतिक जगाचं सर्व ऐश्वर नाकारतात. सर्व कुठल्याच ऐश्वर्याकडे ते कण मात्र सुद्धा बघत नाहीत. त्यांना कण मात्र सुद्धा त्याची अपेक्षा नसते. आणि मग अशा भक्तांकडे का बरं भगवंतांचा ओढा असू नये? मग असे हे भौतिक ऐश्वर जसं परीक्षित महाराजांचं उदाहरण आपण बघतो, की जन्म मृत्यूची अशी त्यांची कशी कठीण परिस्थिती होती, की 8 दिवसामध्ये त्यांना 7 दिवसामध्ये मृत्यू येणार होता. परंतु एका क्षणामध्ये जसं त्यांना कळलं, त्या क्षणामध्ये त्यांनी असं नाही केलं, अरे आता माझं पुढचं कसं व्हायचं, मग माझ्या पुत्राला राजा बनवावं लागेल, मग हे करावं लागेल. त्या क्षणाला त्यांनी सगळं त्यागलं. एक छत्री राज्य होतं परीक्षित महाराजांचं. सगळं ऐश्वर त्यागलं आणि त्या मृत्यूच्या प्रसंगी कशाचं स्मरण करावं याच्यासाठी त्यांनी शोध घेतला. तेच शुकदेव गोस्वामी जे म्हणतात, की जे शुकदेव गोस्वामी कुठल्याच गोष्टीकडे बघत सुद्धा नव्हते, म्हणजे ते ब्रह्मवादी होते. परंतु त्याच शुकदेव गोस्वामींनी त्यांचे पिता श्रीमद व्यासदेव यांच्याकडून श्रीमद भागवतम ऐकलं आणि ते असे काही भगवंतांवर मोहित झाले, की ते एक एक किती एक थोडा वेळ सुद्धा 5 मिनिट गायीची धार काढेपर्यंत ते एका जागेवर साधू ऋषी म्हणतात असं थांबतात. तर ते शुकदेव गोस्वामी 7 दिवस परीक्षित महाराजांना एका जागेवर बसून त्यांनी श्रीमद भागवतम सांगितलं. म्हणजे विचार करा की ही भगवंतांची कथांची महिमा आहे. ही कृष्ण कथा, हे हरिनाम, हे भागवत कथा याच्यामध्ये ती अवीट अशी गोडी आहे. आणि त्या गोडीने तो आपण बघू शकतो की कशा पद्धतीने जे शुकदेव गोस्वामींनी ते परीक्षित महाराजांना सांगितलं आणि ते परीक्षित महाराजांनी सगळं ऐश्वर त्यागून ते मृत्यूच्या त्या शेवटच्या क्षणापर्यंत बिना पाण्याचं बिना अन्न पाणी त्याग करून ती हरिनाम ती हरिकथेचा तो आनंद रसास्वाद ते घेत राहिले. मग ते कशामुळे प्राप्त झालं? कारण त्याच्यामध्ये त्यांना तेवढी काय झाली, दिव्य आनंद प्राप्त झाला. म्हणून ही जी जिव्हा आहे हिचं भोजन काय आहे? खरं तर कृष्ण कथा आहे, हरिनाम आहे. जसं आपल्या शरीराला जर आपल्याला सदृढ बनवायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी आपण बघतो जिम आहेत, व्यायाम आपण वेगवेगळे करतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत आपल्याला. परंतु आत्म्याच्या स्तरावर जर आपल्याला सदृढ बनायचं असेल तर कुठलीच व्यवस्था ह्या भौतिक जगामध्ये नाही. आणि ती म्हणजे एक मात्र जे आहे ती आहे ते हरिनाम, भगवत भक्ती आणि कृष्ण कथा. ही एकमेव गोष्ट जी आहे ती खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद प्रदान करू शकते. म्हणून या भौतिक जगतामध्ये कुठलीच गोष्ट आपण कितीही कुठे कितीही धन असू द्या, पोस्ट पोझिशन असू द्या, प्रॉपर्टी असू द्या, कितीही कमवू दे, परंतु त्यांनी आपण सुखी होऊ शकत नाही. असं जर पैसा असणारे लोकच सुखी जर असते तर या जगामध्ये पैशावाले सगळे लोक सुखी असते. परंतु खऱ्या आपण बघतो की जास्तीत जास्त लोक ज्या लोकांना खरे टेन्शन जे आहेत ना ते खरं तर जास्त पैसे आहेत अशाच लोकांना आहेत. म्हणून भौतिक संपन्नता जी असते, भौतिक गोष्टी ह्या आपल्याला कधीच खऱ्या अर्थाने आपल्याला संतुष्ट करू शकत नाही, तो आनंद प्रदान करू शकत नाही. म्हणून हनुमानजींचं एक आपण दुसरं एक नाव बघतो की कपिश नाव आहे त्यांचं. क म्हणजे कृष्ण कथा, रामकथा आणि पी म्हणजे पिणारे, त्याला श्रवण करणारे. म्हणजे हे असे आणि श म्हणजे जे सगळ्यांचे राजा आहेत, हृदयाचे राजा आहेत सगळ्यांचे वानरांचे, असे हे कपिश नाव हनुमानजींना दिलेलं आहे. मग ते कसे, त्यांच्याकडे काय होतं? म्हणजे ज्या हनुमानजींनी प्रभू रामचंद्रांकडून तो वर मागितला की जोपर्यंत रामकथा चालेल तोपर्यंत मला पृथ्वी तलावर राहायचं आहे आणि आपल्याला भगवत धामाचे ध्येय आपल्याला आपल्याला ध्येय आहे, आपल्याला भगवत धामात जायचं आहे. म्हणून विचार करू शकता की ते हनुमानजी इथे राहिलेत रामकथा ऐकण्यासाठी. मग तसं आपल्याला बनायचं आहे. म्हणजे तसा तो आनंद जो आहे, जेव्हा आपण त्या स्तरावर जाऊ तेव्हा तो आनंद आपल्याला प्राप्त होईल. जसं साधू ऋषी मुनी आपण बघतो की काय असतं त्यांच्याकडं. आता आपल्या इस्कॉन मधले पण कितीतरी ब्रह्मचारी आपण बघू शकतो, महाराज बघू शकतो. काय असतं हो त्यांच्याकडे? एक छोटीशी बॅग असती आणि कुठं प्रसादाची त्यांची प्रवासात सोय असती नसती, कुठं काय आहे, बँक बॅलन्स आहे त्यांच्याकडं का काय आहे, परंतु तरी पण ते आनंदी राहतात. आणि आपल्याकडे सगळं असून सुद्धा एवढी एवढी गोष्ट गेली तरी आपलं ध्येय काय, आपलं लक्ष लगेच इकडं जातं की अरे माझं हे गेलं, अरे माझं ते गेलं. म्हणून ही आनंद जो आहे तो जोपर्यंत आत्मिक स्तरावर आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने आपण सुखी समाधानी होऊ शकत नाही. आणि तो प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आहे साध्य भक्ती, साधना. म्हणजे जे काय आपण रोजच्या 16 माळा नियमांचं पालन करत आहे ते करत राहायचं आणि ते करता करता आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये गोडी वाटेल. कृष्णप्रेम त्याला म्हणतात, कृष्णप्रेम. भक्तांचा संघ आवडेल, हरिनामामध्ये आपल्याला तल्लीनता वाढेल, आपल्याला शास्त्र वाचन करायला आवडेल, गीता पठन करायला आवडेल, गीतेवरचे लेक्चर ऐकायला आवडेल. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय कृष्ण प्रेम म्हणजे ते प्रेम निर्माण होईल. आणि जेव्हा हे कृष्ण प्रेम निर्माण होतं
तेव्हा भावभक्तीच्या स्तरावर येतो व्यक्ती. आणि तो भावभक्ती म्हणजे हरिनाम असेल, भक्तांची कथा असेल, कृष्ण लीला लीला असेल, कृष्ण नाम असेल, याच्यामध्ये भगवंतांचं सानिध्य, त्याची अनुभूती त्या भक्ताला होते. आणि ती अनुभूती जेव्हा होते तेव्हा स्वाभाविक रूपाने भगवंतांवर प्रेम प्रेम त्या व्यक्तीचं निर्माण होते. आणि ती जी प्रगाढ अवस्था म्हणजे ती प्रेम अवस्था त्याला म्हणतात. जी गोपींचं आपण उदाहरण बघतो, की ज्या गोपी एक क्षणभर सुद्धा भगवंतांशिवाय राहू शकत नव्हत्या. म्हणजे त्या ब्रह्मदेवाला सुद्धा त्यांनी दोष दिला, की विरह म्हणजे तू आम्हाला पापण्या उगाच दिल्या, की आम्ही भगवंतांचा विरह सहन करू, भगवंतांचं दर्शन घेऊ शकत नाही. मग त्या गोपींची, नारद मुनींची ती कथा आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. त्याच्यात आता डिटेल जाणार नाही मी. तर कशा पद्धतीने जेव्हा भगवंत म्हणतात, की मला माझं डोकं दुखतंय, त्याच्यासाठी माझ्या भक्तांची चरणधुळी पाहिजे. सगळ्यांनी नाकारली, फक्त गोपींनी पटकन ती चरणधुळी दिली. का दिली भगवंतांनी ती चरणधुळी? की जेव्हा नारद मुनी म्हणतात, तुम्हाला माहिती का तुम्हाला काय प्राप्त होईल ह्याच्यात? तर त्या म्हणतात, ठीक आहे, आम्हाला नरक प्राप्त झाला तरी चालेल, परंतु आमच्या चरणाच्या त्या धुळीने भगवंतांना जर आराम मिळत असेल तर आम्ही अशा हजारो वेळा त्या नरकात जाण्यासाठी तयार आहोत. बाकीचे सगळे साधू ऋषी मुनी म्हणाले, अरे आमच्या चरणांची धुळी आम्ही भगवंतांना कसं देऊ, आम्हाला किती मोठं पाप लागेल, आम्हाला नरकात जावं लागेल. परंतु इथे गोपींनी स्वतःचा विचार केला नाही, भगवंतांच्या आनंदाचा विचार केला. म्हणून आध्यात्मिक जीवन हे असं असतं, की स्वतःला काय वाटेल, मला चांगलं वाटेल, अरे एखादे भक्त बोलवले, अरे मला खूप वाटतंय की त्यांना हा प्रसाद बनवायचा, तो प्रसाद बनवायचा, आणि मी माझ्या आनंदासाठी करते. परंतु त्या भक्तांना तो नसेल खायचा, त्यांना काही त्रास असेल, नाही पण मी खूप प्रेमाने केलंय, तुम्ही खा. म्हणजे ही काय आहे, ही खरं तर आपली इंद्रिय तृप्ती आहे. तर त्या भक्ताला काय वाटतंय, भगवंतांना काय प्राप्त, भगवंतांना कशात आनंद आहे, भले मला तो करण्यात नसेल, तर त्याला म्हणतात खरं तर आपण भगवंतांसाठी केलेल्या गोष्टी. म्हणून आपण बघू शकतो की अशी प्रेम अवस्था प्राप्त करण्यासाठीचा हा आपला प्रवास आहे. जसं कसं म्हणतात ना, एखादं जो म्हणजे ह्या भौतिक जगाचा गुणधर्म कसा आहे, की आपण इथे ज्या काही गोष्टी करतो, की त्याच्यामध्ये प्रत्येकाची आपली काहीतरी इच्छा असते, वासना असते, काम वासना असते. जसं एखादं प्रेमी युगल असेल, की त्यांचं किती एकमेकांवर प्रेम असतं. फार सुरुवातीला चंद्राची उपमा दिली जाते, काही काळ दिला की मग सूर्याची उपमा येते, आणि काही काळ असा येतो की ज्वालामुखीच येतो मग. म्हणजे ते कशा पद्धतीने ते नातं बदलत जातं. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की ती प्रेम नाहीच आहे, एकमेकांच्या गरजा फक्त आहेत. त्या जोपर्यंत पूर्ण होतात तोपर्यंत ते आहे, आणि ज्या क्षणाला ते सगळं संपत त्या क्षणाला त्याला ते ऑलरेडी विकृतच रूप आहे, परंतु त्याच्यामध्ये ती विकृतता त्या नात्यांमध्ये पण येते. म्हणून निस्वार्थी भावनेने आपल्याला भगवंतांवरती प्रेम करायचं आहे. आणि जेव्हा निस्वार्थी भावनेने आपण कुठलीही सेवा करू तेव्हा खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण काय होतील, आपल्यावर प्रसन्न होतील. जसं गोपींनी निस्वार्थी भावनेने भगवंतांच्या चरण कमलांना धूळ दिली, त्यांची स्वतःच्या चरण कमलांची धूळ दिली. मग खरं म्हणून गोपी आज आपण बघू शकतो की गोपींचा स्तर कुठला आहे, गोपींच्या स्तरावर कुठलेच भक्त नाहीयेत. मग ही गोपींचा स्तर आहे. म्हणून आपल्याला या जगामध्ये जे काही आहे आपण काय करतोय की ह्या गोष्टींमध्ये इतके गुरफटलेलो आहोत. एक सुंदर एक छोटीशी स्टोरी सांगते 2 मिनिटात आणि एंड करते. की जेव्हा आगासुराचा वध केला भगवंतांनी, आणि आगासुराचा वध केल्यानंतर सगळे इतके खुश होते, आणि सगळे एकदम असे भगवंत इतके आनंदी असतात आणि खूप नृत्य करत असतात, आणि इतके नृत्य करत असतात, आणि सगळे पक्षी, प्राणी, वृक्ष सगळे अशा आनंदाने भगवंताकडे बघत असतात. खूप आनंदी म्हणजे तो दिव्य आनंद भगवंत त्यांना प्रदान करत असतात. आणि त्याला एक काय म्हणू शकतो, प्रतिसाद. प्रतिसाद प्रत्येक वृक्ष, प्रत्येक प्राणी देत होते. आणि ती सुंदर नृत्य झाल्यानंतर भगवंत प्रत्येकाच्या पुढे जाताना असा हात देतात, हात हे करतात की त्याच्या म्हणजे एक प्रेमाचा प्रतिसाद म्हणून. म्हणजे प्रत्येक जण कोणी वृक्ष फळं देत होते त्यांना, कोण काय देत होतं. आणि मग तिथे मोर येतो, आणि मोर काय करतो, त्याचा एक मोरपीस भगवंतांच्या हातात देतो. तर ती भगवंतांची कृतज्ञता बघा. तो मोरपीस जसा भगवंतांच्या हातात येतो तसा तो मोरपीस भगवंत स्वतःच्या मस्तकी धारण करतात, त्यांच्या पगडीमध्ये. तर त्याची कृतज्ञता म्हणून भगवंत आजही तो मोरपीस लावतात. म्हणजे भगवंतांना मोर पिसाशिवाय आपण श्रीकृष्ण म्हणून आपण ओळखणार पण नाहीत, असं म्हणजे त्यांनी त्याचं इतकं ते कृतज्ञतेचं जे आहे भगवंतांनी ते इतकं स्वीकारलं की ते भगवंतांनी तो एक मोरपीस म्हणजे श्रीकृष्णाचं एक सौंदर्य म्हणून आपण बघतो त्याच्यामध्ये. मग हे भगवंत आहेत की जे गोलोक वृंदावन मध्ये असं काही सगळ्यांना दिव्य आनंद प्राप्त करून देत आहेत, की ते सेवा करतायत, त्यांना पण त्यांच्या भक्तांची सेवा करायला आवडते. आणि आपण मात्र म्हणजे या लीलेतून आपण बघू शकतो ना, आपण मात्र ह्या जगतामध्ये मायेच्या आपल्याला वाटतं की अरे मी मोठी पोस्ट हे केली, अरे मला हे प्राप्त झालं, आज माझं हे झालं, मला एवढं धन प्राप्त झालं. परंतु आपलं ते यश नाहीये,
खरं तर ऍक्च्युली माया आपल्याला नाचवते आणि आपण नाचत आहोत, परंतु आपलं खरं नृत्य जे आहे ते गोलोकमध्ये आहे. आणि तिथे भक्ती भावनेच्या स्तरावर भगवंत आपल्याला बोलवत आहेत, की तिथे भगवंत नृत्य करत आहेत आणि आपल्याला तो आनंद देत आहे. इथे मात्र आपल्याला वाटतंय की आपल्याला हे प्राप्त झालं, ते प्राप्त झालं, परंतु माया आपल्याला नाचवते. तर खऱ्या अर्थाने आपल्याला त्या दिव्य आनंदाची प्राप्ती करायची आहे भगवत धामामध्ये. म्हणून हा श्लोक आपल्याला सांगत आहे की कशा पद्धतीने आपल्याला एका विशुद्ध भक्ताची काय लक्षणं असतात. आणि असं जेव्हा स्तर येतो तेव्हा हा सार सांगतायत भगवंत की त्याला विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते. तर अशा पद्धतीने ह्या श्लोकावर खूप सुंदर खरं तर श्लोक आहे. मी बरंच स्किप केलं वेळेअभावी आणि थोडा वेळ पण झाला, सॉरी थोडा उशीर झाला, परंतु प्रयत्न केला सांगण्याचा. तर याच्यावर कोणाला काही प्रश्न असतील किंवा कमेंट्स असतील तर सांगा, नाहीतर आपण थांबूया. रविवारी पण खूप सुंदर श्लोक असेल हा. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. म्हणजे इथे भगवंत काय सांगत आहेत आता, इथे सांगितलं विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते. आणि जेव्हा विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते तेव्हा भगवंत काय म्हणतायत की भक्तीद्वारेच, म्हणजे इथं भक्तीची प्राप्ती होते, त्या भक्तीद्वारेच भगवंत म्हणतायत मला पुरुषोत्तम भगवान याद्वारे तो जाणू शकतो. आणि जेव्हा तो जाणतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करतो. तर कशा पद्धतीने एक सार रूपामध्ये भगवंत आपल्याला हे सांगत आहे. थँक्यू. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर मग आपण थांबूया. कोण आहे होस्ट, कोण आहे? मीच आहे, एकच मिनिट. थँक्यू संदेश शक्ती माताजी. मला एक पॉइंट खरंच मनापासून आवडला की आपण फिजिकल हेल्थसाठी जिम मध्ये जातो आणि आपल्या आत्म्याच्या हेल्थसाठी आपण केलं पाहिजे. त्या सगळ्या मैत्रिणी करतात खरं तर. भगवद्गीतेचे लेक्चर्स ऐकताय तुम्ही, थँक्यू सो मच. आणि आता शेवटचेच काही श्लोक राहिलेत तर तुमच्या पण सगळ्या फ्रेंड्सना सांगत जा रोज जॉईन व्हायला. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, नाही तर मग आपण बस. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. हा, दंडवत प्रणाम माताजी. खूप छान क्लास तुमचा. साधना भक्ती कशी करायची आणि ते करत असताना आपण सावधगिरीने पण केली पाहिजे, हेही आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, नाही का? नक्कीच. असं काही नाही, भावस्तरावर जर पतन होत असेल, आपण यांचं भरत महाराजांचं उदाहरण बघतोय, आपण तर खूप म्हणजे काय म्हणतो प्रायमरी मध्ये आहे, त्याच्यामध्येच आपल्याला भरपूर स्पीड ब्रेकर आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला तो एवढा लांबचा प्रवास गाठायचा आहे, तर आपली साधना भक्ती जितकी चांगली राहील, जितकं आपण प्रामाणिकपणे 16 माळा जप करणं, नियमांचं पालन करणं, हे जितकं चांगल्या पद्धतीने करत राहू ही साधना भक्ती, तितकं आपली पण आधी हळूहळू आपण आशा ठेवू शकतो की आपली पण आध्यात्मिक प्रगती नक्कीच होऊ शकते. हो हो, नक्कीच. थँक्यू फॉर वंडरफुल क्लास. दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. थँक्यू माताजी. थँक्यू. हरे कृष्ण माताजी. हा, हरी बोल. तुम्ही म्हणाला की वेळाभावी वेळ आपला कमी आहे ना, पण तुमचं लेक्चर ऐकताना असं वाटतं की बंदच होऊ नये, ऐकतच राहावं म्हणून. माताजी, भगवद्गीताच अशी आहे ना की आपण प्रत्येकाने त्याचा जर अभ्यास केला ना तर हा आनंद प्रत्येकालाच प्राप्त होऊ शकतो. असं काही नाहीये. त्यामुळे तुम्ही पण भगवद्गीता वाचली ना तेवढाच आनंद तुम्हाला पण दुसऱ्यांना सांगण्यात प्राप्त होईल, कारण ते भगवंतांचे शब्द आहेत. थँक्यू माताजी. थँक्यू. चालेल, प्रश्न नसेल तर मग थांबूया माताजी. चालेल, ओके, थँक्यू. रविवारी सगळे जॉईन करा नक्की. खूप छान श्लोक आहे रविवारचा हरी पण. बोल, हरी बोल, हरी बोल. उद्या पण मोस्टली आहे, उद्या किंवा परवा असेल नामामृत, आपण टाकूया त्याचे मेसेजेस, ते पण सांग जरा. हो. नामामृतचा आपलं बरेच दिवस झाले बरं का क्लास नाही झालेला. आता खूप दिवसातून, आता सध्या परीक्षा आहे, ते बऱ्याच गोष्टी होत्या, त्यामुळे मग आता उद्या किंवा परवा आपला नामामृतचा क्लास असेल. आपला ऑफिशियली मेसेज येईल, तर नक्की नक्की सगळ्या जणी जॉईन करा. आता आपण साधना भक्तीवर आपण बोललोय,
तर खरंच ती साधना म्हणजे काय आहे की रोज सकाळी आपल्याला तर ती संधी मिळत नाही, पण जेव्हा जेव्हा कधी मिळते अशा वरिष्ठ वैष्णवींकडून आपल्याला पहाटेच्या वेळेस एकत्रित जप असेल, 4 शब्द आपल्याला साधनेमध्ये प्रेरित करण्यासाठी आपल्याला ऐकायला मिळतात. तर ती खरंच संधी डावलू नका. जोपर्यंत होत आहे तोपर्यंत सगळ्या जणी, आणि ऑनलाईन आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे हे गीतेचे आपण क्लास ऐकतोय आपल्या सोयीनुसार, आपल्याला दुपारच्या वेळेत शक्य आहेत, परंतु थोडासा वेळ सकाळचा काढा. एक 8-15 दिवसातून आपण प्रयत्न करतोय घेण्याचा, तर नक्की सगळ्या जणी जॉईन करा जपासाठी आणि नामामृतच्या क्लाससाठी पण. थँक्यू. हरे कृष्ण.